आदिवासी हिरवा देवाला नमन कराय, आपले गावचे देवाला नमन कराय, ओझर गावचे गाव देवाला गाव देवीला देवांच्या कुलदेवत हिरोबा देवाला नमन करून तुमचे ये देवाचे उत्सवात कार्यक्रमात मी आला तर मला जो अनुभव आला तो थोडक्यात सांगायचा आहे. असा तर मी सगळे गावाला हिंडाय, जिथं जिथं देवाचा कार्यक्रम होत तिथं तिथं मी जाय. म्हणजे तो मग गावदेव हुआ, वाघोबा देवाचा कार्यक्रम हुआ, नाही तर मग कुलदेवाचा कार्यक्रम हुआ. मी गेल्या वर्षी पण इदेल व्हिडिओ त्याचा बनवेल होता, कोणा नाही गेलो वा, कोणा नाही ना गेलो वा. पण इथं येईन एक गोष्ट जी मला वाटली ती मी थोडक्यात सांगाई. इथं जी पाहुणे मंडळी दिवा कुलाचे जे काही पाहुणे आहात ते लांब लांबशी इदेला, पण ती सगळी आपली बाबा ही आई ही इदेला ओढे दूरशी कशासाठी? आपले देवासाठी. बरोबर. आपले बाबा ही देवा टिकवून ठेवेल त्याच्यामुळं आपली देवा काय आहात ते आमचे सारखे पोराला नांगाया शिकाया मिळली. पण आताची पोरा इथं यायला पाहिजेत होती असं म्हणजे आम्हाला वाटत. कारण तुम्ही आई ही बाबा ही तुम्ही आपलं कुलदेवत जी देवा हा ती टिकवेल हा, त्याच्यामुळेच ती आज आम्हाला माहित झाली काय देवा नेमकी काय हा, कशी हा. तर त्या गोष्टी इथं येईन मला अनुभवाया शिकाया मिळल्या. दुसरी गोष्ट विश्वास. आता देव म्हटला काय विश्वासाचा प्रश्न आहे. तुम्ही सगळी जण देवासाठी आली क्या? विश्वास आहे ना? आपले हिरवे देवावर विश्वास आहे ना? आपल्याला नडा पिढा रहे तर आपली देवाशी जाऊच ना. बरोबर. कोणी कोणी देवाला विसरून जात, पण नडा पिढा झाली तर शेवटी देव बोलवून घे काय या मी तुम्हाला बेस करेन. तर कुठेतरी हिरवा देवाची बांधणीचा कार्यक्रम, शेष भरणीचा कार्यक्रम झाला वाटतं सकाळीच. बरोबर ना? मी तर आता बारीक पोर, पण आम्ही तुमच्यासारखे बाबा ही पाहिजे, आई ही पाहिजे संस्कृती नागो, देवाची पूजा कशी करत, देव आपली कोणती, कुलदेवत कोणता, हिरोबा, हिमाय, बहरमचेडा, तोरणीचेडा, गावचं वीर, हे सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेशी शिका मिळलं तर तुमपायशी. पण आपल्या घरचा पोर हवा, पोरी हवी, तिला पण आपल्या देवाची ओळख करून द्यायला पाहिजे. बरोबर ना? आता तुम्ही तर बोला नाही हो तर फार बोल सांगू सांगाल नाही ना. मला तुमचे कुलदेवात येया मिला त्याच्याबद्दल मी आखे बाबाचा हे ओझर गावाचे सगळे गावकरीचा मनापासून आभारी आहे. काय मला कुठंतरी तुमचे दिवा कुटुंबाचा कुलदेवत नांगायचा एक भाग्य भेटला. दुसरा देवाचा एक सांगा गेला तर मी पण बारीक होता, शाळेत जात होता तर माझा बापूस तारप करी, दिवाळी आली का तारपा घेऊन वाजवा जाय ना माजून ये घरा रोजचे. तर आम्ही सांगू अरे बाबा तू तारपा घेऊन रोजचे जात कामा बामाला जाणार काय त्या तारपा वाजवत हिंडत त्या. आम्हाला देव, आपली आदिवासी देव ती ताकद काय आहे, पावर काय आहे ते माहितच नाही ना. पण असाच एक दिवाळीचा कार्यक्रम होता, बाबा जागेल तारपा वाजवाया, निहू गेला नांगाया. म्हण बापू रोज रोज तारपा वाजव चाय बरा नांगायचा गेला तिथं. आता रवाल दिवाळीला रवाल करत देव नाचत. आता तर फार कमी ठिकाणी देव नाचत. बरोबर ना? म्हणजे कणसरीचा काही तर देव वगैरे नाचत. ते आता आई ही बाबा ही तिला माहित हवी, आताची पोराला माहित हवं का नाही. तसाच एके ठिकाणी देव नाचायचा कार्यक्रम होता तर मिहू बांधावर बसून ना बापूस तारपा वाजवत त्याला नांग काय कर ना तारपा वाजवत होता. देवावर विश्वास होता, पण देव काय ते माहित नाही होता. वाचलं हो काय वाटलं वा लेखासलं हो दाखवत आहे ना, कसा केला का काय माहित. मी बांधावर बसून नांगता नांगता प्रत्यक्ष जेव्हा माझ्या अंगात ती जी झुंडणं, अंगात देव खेळवणं, ती शक्ती जेव्हा आली तर ती रात्रभर मी झुंडला. आपले आता आम्ही तर झुंडला सांगू, तुम्ही काय सांगा माहित नाही, पण माझे अंगात आला तर मी आकारात काठीत होऊन नाचला, आगीत होऊन नाचला, नाचून नाचून बसून पड तरी उठव जाईल, खांबाला तरी उठव जाईल. अरे पण करायचं काय, एक तर बारीक पोरता तुम्ही बारीक. तेव्हा मला विश्वास पटला काय हा बाबा आदिवासींचं जे देव हा तो मग हिरवा देव व्हा नाही तर नारायण देव व्हा, जे सगळं गावदेव गावदेवी, तर निसर्गात शक्ती आहे ही गोष्ट मला तैशी जाणवली ना. तैशी मग आम्ही आपली आदिवासींची संस्कृती
म्हणजे देव कसं करत, देव कराया काय काय करा लाग, भक्ता गाणी कशी सांगत, त्या सगळ्या गोष्टी शिकायला लागला, हळूहळू समजायला लागला. पण कुठेतरी आपली माणसं आपल्या देवाला विसरत चालली. त्याच्यामुळे मग मी ती व्हिडिओ बनवून आपले लोकांना सांगा लागला, काय बाबा हो, मी नाही मानत होता, पण आज देवानी त्याची ताकद मला दाखवून दिली. तर आपल्या देवावर पण तुम्ही विश्वास ठेवला तर आपले हिरवे देवात पण ताकद आहे ना. जी ताकद जो अनुभव त्यालाच माहित, बरोबर ना. तर मेन गोष्ट, कोणताही देव आपले आता दुसऱ्या देवाला विरोध नाही करत, पण कुठंही जात सुख दुःखासाठी माणूस काहीही करे, त्याला मी वाईट नाही सांगत. पण जिथं आपला जन्म दिला आहे, जे देवात आपला जन्म दिला आहे, ते देवाला विसरा नाही पाहिजे, असा माझा मत. बरोबर का नाही. सुखदुःखासाठी तर आपली दवाखान्यात हो जाण, एखाद्या भक्ताकडे हो जाण, अजून वाटला तर तिसऱ्याकडे हो जाण. पण मेन गोष्ट, आपला जिथे जन्म इथे जे माती, ते मातीला ते देवाला विसरा नाही पाहिजे. कारण ही पृथ्वी ही हवाच नाही चालेल तर आपली मरून जाण, सूर्य उगवेलच नाही तर रातूच राहील तर आपली मरून जाण, पाणीच प्या नाही मिळेल तर मरून जाण. ही धरतरी कणसरी गावतरी आपल्याला खायला म्हणजे दानच पिकवून नाही देत तर उपाशी मरून जा. म्हणजे आपला आदिवासी हे निसर्गाला पूजा काय असा साधा सुद्धी गोट नाही. देवधर्म तर काहीतरी आल्यावर, पण आपला माणूस जेव्हाची ही पृथ्वी आहे तैसी आहे ना, तैसी आहे निसर्गाला पूजा, हिरवा देवाला पूजा, ही फार मोठी गोष्ट आहे. तर मी फार बोलून गेला, पण माझा एक अनुभव तुम्हाला तुमच्या समोर मांडायचा होता. कारण इथं बारीक बारीक पोरा हा, तिला पण ऐकून वाटला पाहिजे काहीतरी, का हा बाबा आपली देवा काय, हा आपले देवाचा ताकद काय आहे ती समजला पाहिजे याच्यासाठी. तर कुंडाचा पाळा, ओझर गावचे सर्व गावकरी, दिवा कुलाचं सगळं, आईही बाबाही ताईही बहिणीची काकीही मामीही ना मावशीही, अखिल धन्यवाद. तुम्ही इथं मला येण्याची संधी दिली, दोन शब्द बोलायला दिलं. तर जोहार, जय आदिवासी, जय हिरोबा, जय वाघोबा. धन्यवाद.